रसिकांना विनम्र अभिवादन करून कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन सादर करीत आहे एक अंकी नाटक बाकी. लेखन आणि दिग्दर्शन मधुराणी सत्रे. सादर करीत आहोत बाकी. एकट्या करता एकदम फर्स्ट क्लास. इकडे आतमध्ये स्वयंपाकघर आणि तिकडे बाहेर इकडे उजवीकडे संडास बाथरूम कॉमन आहे, पण ह्या खोलीला जवळ आहे. काय मग कशी वाटली खोली? आणि हो, आजूबाजूचे लोक काय वाटतील ते बडबडत असतात, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हो, एवढ्या कमी भाड्यामध्ये अशा मोक्याच्या ठिकाणी खोली मिळणार नाही तुम्हाला. काय वाटेल ते बोलत असतात म्हणजे? अहो काय नाही हो, लोक भोचक असतात एवढंच, आपण लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे. भाडं किती आणि कधी? महिन्याचं भाडं 250 रुपये आणि डिपॉझिट 100 रुपये. अगं बाई, भाडं कमी केलेलं दिसतंय. आला या, तुमचीच आठवण काढत होतो. अगं बाई, माझी आठवण. हो, नाही सांगत होतो त्यांना शेजारी पाजारी कसे आहेत वगैरे. बरं अण्णा, महिन्याचं भाडं महिन्याच्या शेवटी दिलं तरी चालेल. आत्ता तेवढे डिपॉझिटचे 100 रुपये देऊन टाका. चला, नवे शेजारी चांगले मिळाले म्हणायचे. आम्हाला आपलं टेन्शन होतं, कोण येईल कसं येईल. नाही, तशी 8-10 महिने रिकामीच होती हा खोली, म्हणूनच त्यांनी भाडं कमी केलेलं दिसतंय. नाही, एवढे दिवस खोली रिकामी म्हणजे नुकसानच की हो. तुम्हाला सांगते, कोणी काळं कुत्र सुद्धा इकडे. काटेबाई, तुम्ही जे तुमचं सामान ठेवलं ना इथे पोक्कामध्ये ते घेऊन जा आता. त्या किडूक पिडूक सामानाचे काय पैसे द्यायचे का? पासपोर्ट आणि तशी खोली रिकामीच होती. अहो आता नाही ना पण रिकामी. हो का? सांगते पिंट्याच्या बाबांना. आता मी काय म्हणत होते, 8-10 महिने खोली रिकामी हो, म्हणून त्यांनी भाडं कमी केलंय. भाग्यवान आता तुम्ही, भाग्यवान आहात. हो काटेबाई, तुमचं मागच्या महिन्याचं पूर्ण भाडं आलेलं नाही अजून. पासपोर्ट नवीन शेजारी आले, त्यांना हवा नको ते बघायला नको का? काही नको, मी प्रभाला सांगतो त्यांना काय हवं नको ते बघायला. प्रभ्या, तो गेला उंदराला पिशवी घेऊन तिकडे. प्रभा कुठे गेला हा? तुम्ही राहणार का हो? हो. अगो बाई, अहो दत्तारामांसारखंच की म्हणजे. ह्याला तरी काही उद्योग आहे का? आला तरी. बरं अण्णा, तुम्हाला जर काही हवं नको असेल तर ते या प्रभाला विचारा. प्रभाकर मालशे गेलेच तो इतक्यात. हा आला. प्रभा, हे आपले नवीन भाडे करू अण्णा भिडे, त्यांना जरा काही हवं नको बघशील. हो. आणि आसपास काय मिळतं वगैरे जरा सांग. हो सांग. मला थोडं काम आहे, मी थोडं निघतो. हो ठीक. त्यांना सांग. हो. चला काटेबाई, सामान घेत होते. चला तुमच्या भाड्याबद्दल बोलूया. हे घ्या दळण तुमचं. माझा हळू सांडाल दे इकडे. हे घ्या. चला. नमस्कार. तुम्ही खोली पाहिलीत ना व्यवस्थित? म्हणजे संडास बाथरूम इकडे बाहेर कॉमन आहे आणि स्वयंपाकघर आतल्या बाजूला आहे. स्टोव आहे का तुमच्याकडे? नाही, नसेल तर तसं सांगा, मी तात्पुरतं आणून देईन. आणि किराणा, मेडिकल वगैरे सगळं खालती जवळच आहे. आणि दूधवाल्याला उद्या पाठवतो. आजचा दिवस आमच्याकडेच या चहाला आणि जेवायला. इकडे खालती आहे आमची खोली. साधं घरचं जेवण चालेल ना तुम्हाला? नाही म्हणजे काही पथ्य पाणी वगैरे? अण्णा? नाही, काही पथ्य वगैरे नाही. काय करता तुम्ही? मी हिशोब. हा? ती बाई काय म्हणत होती खोलीबद्दल, भाड्याबद्दल वगैरे?
कोण काटे वहिनी ना? अहो जाऊ द्या, तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. तुम्हाला काही लागलं तर हात मारा, मी नसलो तरी कोणीतरी असेलच घरी. बरं मी येतो, नमस्कार. प्रभा, नाही, काही नाही. बरं येतो मी. नाही हो, मला काय वाटतं माहितीये का, तो म्हातारा ना खवट आहे. एक तर काही थांग लागत नाही त्याचा. आणि माझी ना खात्री आहे त्या खोलीत काहीतरी गौड बंगाल आहे. नाही तुम्ही चिडाल, पण त्या पाचपोरांनी तिथे शांत करून घेतली पाहिजे. बघा ना, आपली खुर्ची होती तिथे वर्षभर, ती आणल्या पिंट्या पडला की हो त्याच्यावरनं. नाही ते तिकडनं सामान आणलंय ना, ते घालून टाका भंगारात. जाऊ दे हो 5-50 रुपये वाया. अहो ऐकताय का, काय आपलं सारखं त्या बाउंड्री आणि विकेट. हा दुसरं काही सुचेल ना शपथ. कुठल्या मुहूर्तावर लग्न केलं ते ना. काय ठरलं होतं आपलं, जिच्यावर राज्य येणार तिने अण्णांचं खोलीचं दार वाजून यायचं. जा ग सुमे. नाही, मी नाही जाणार. घाबरतेस काय बेडपट, खाणार नाही येत ते तुला. अगं ते नाही खाणार, पण दत्ता काका, माझी आई म्हणते की त्या खोलीत भूत राहतं, जाऊ नकोस म्हणते तिकडे. चल, भूतबीत काय नसतात. मग तू जा की. नाही नको. मला माहिती आहे, पण तिकडेच. तुम्ही दोघं घाबरत आहात, मी जागतो डाल वाजवून. अरे प्रभा, त्या दत्ताच्या खोलीबद्दल बऱ्याच बंड्या पिकल्यात रे चाळीत. अण्णा बरे आहेत ना? हो. मला कित्येक वेळा वाटतं की अण्णांना त्या खोलीचा इतिहास सांगायला हवा होता. अहो मीही नाही जातो तिकडे फारसा. आणि त्यांचं कसं आहे, आपण बरं आणि आपलं काम बरं, उगाच कोणाच्या आध्यात मध्यात नसतात. पण काय? पण फार बोलत नाही तो, फार बाहेरही दिसत नाहीत. आणि कधी दिसले ना की असे डोळ्यात डोळे घालून बघतात. म्हातारा माणूस आहे रे, काळजी घ्या अण्णांची. हो आणि काय लागलं तर सांग बरं का. हो सांगतो. हा घेतो. अण्णा, अण्णा. काय रे? मी शिर्डीचा प्रसाद द्यायला आलो होतो. ये ना, ये आती. अहो नाही नको, अजून वाटायचं आहे सगळीकडे प्रसाद, मी निघतो. प्रभा, अरे माझं काम होतं जरा तुझ्याकडे. काय? ते लाईट बिलाबद्दल. ये ना, ये बस. आलोच मी, बिल घेऊन येतो. अण्णा, अण्णा. काय रे? काय काय नाही, झालं? काय नाही, मी निघू का? प्रभा, तुला इथे आल्यावर दत्ताची आठवण येते का? तुम्हाला काय माहित दत्ता? ऐकलंय, काय ऐकलं? असंच काही बाई लोकांकडून. त्यापेक्षा तूच सांग ना. दत्ता नाही, नको, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी विचारा. अरे दुसऱ्या कोणाकडून मला काहीतरी खोटं नाटं नाहीतर अफवा कळतील. त्यापेक्षा तूच सांग. मी ठरवलं तरी मला नाही सांगता येणार. का? इतकं घाबरण्यासारखं काय आहे त्यात? नाही, घाबरत नाहीये मी. मग इथे आल्यावर तुला काही आठवतं का? जे आपण विसरतो त्याची आठवण येते. जी गोष्ट आपल्या जगण्याचा भाग आहे त्याची आठवण कशी काय येणार? मग तर माझ्यासाठी नाही तर तुझ्या स्वतःसाठी सगळं सांग. दत्ता,
माझा खूप घट्ट मित्र आहे, म्हणजे होता. गेला तो माझ्यामुळे. तुझ्यामुळे? पण त्याचा तर अपघात झाला. हो, पण त्याच्या आधी ये मस्त खोली आहे बघ, एकदम फर्स्ट क्लास. एकट्या करता एकदम फर्स्ट क्लास. तिकडे आतमध्ये स्वयंपाकघर. हा आणि तिकडे अरे सावकाश धडपडतोयस. आणि तिकडे बाहेर उजवीकडे संडास बाथरूम कॉमन आहे, पण या खोलीला जवळच आहे. काय कशी काय वाटली खोली? छान आहे, हा. पण लहान आहे. काय राव, मुंबईमध्ये मोठीच आहे की. एकटाच राहणार ना तू? हो, सध्या एकटाच. म्हणजे आई आणि बहिणी वगैरे येतील गावावरून, हा. पण ते काय 4 दिवस. हा चालेल. हा पण जास्त लोक असतील तेव्हा भाडं वाढेल, माहिती आहे ना? हो हो, देईन ना. हा. अरे वा वा, नवीन शेजारी हो वाटतं. हो. हे दत्ताराम करडे नमस्कार. आणि या काटेबाई शेजारच्याच खोलीमध्ये भाडे करू. आणि हा प्रभाकर मालशे खालीच राहतो. खोली नंबर 18. हा हा, तू स्टुडंट लागलास ना? हे जरा बघ. हा. नमस्कार. एकटेच राहणार का? हो, सध्या एकटाच. हा. फॅमिली वगैरे नाही वाटतं अजून? नाही, लग्न नाही झालं अजून, पण आई आणि बहिणी वगैरे आहेत तिकडे गावाकडे. हो, कोणतं का? पुसेगाव, साताऱ्याजवळ. वडील काय करतात? वडील गेले. अगं बाई. अहो नाही, म्हणजे मी लहान असतानाच गेले. हा, पण मग तुमच्यावरच की हो सगळं म्हणजे. हो, काटे वहिनी काय आहे तुमचं? अहो, नाही हो, तशी आमची शेती आहे. हा, मग ठीक आहे. नाही, साताऱ्याकडे जमीन सुपीक आहे म्हणतात. हा, बक्कळ पैसा असेल शेतीत. हो, काटे वहिनी नंतर करा चौकशा तुमच्या. त्यांना जरा स्थिराव तरी द्या. प्रभ्या शेजार धर्म म्हणतात त्याला, चौकशा नाही. हो, असू दे. हो काटेबाई, तुमचा शेजार धर्म नंतर पाळा. बरं दत्ता, महिन्याचं भाडं 300 रुपये आणि डिपॉझिट 130. अरे हिशोब कसला करतोस? 430 रुपये. हा, 430. हा, देतो. हा. आणि बाकीचे सगळे नियम आणि अटी सांगितलेल्याच आहेत. हा. महिन्याचं भाडं महिन्याच्या पहिल्या 3 दिवसात देणे. खोलीची काही नासधूस झाली तर ती डिपॉझिट मधून कापून घेण्यात येईल. बाथरूम वापरायच्या या मजल्यावरच्या वेळा ठरलेल्या आहेत. हा, त्या पाळाव्यात. दुपारच्या वेळात फार आवाज करू नये. नाही. हा, आणि रात्री 10 नंतर गाडी बिडी अजिबात वाजवू नये. हा, पण बाकी काही लागलं तर सांगा. हा, निसंकोचपणे. हा. हो काटेबाई, तुमचं मागच्या महिन्याचं भाडं आलेलं नाही अजून पूर्ण. अहो, भाडं कुठे पडून चाललंय का पाचपोर? अगो बाई, गॅसवर दूध ठेवलं होतं. आले तुम्ही चला आमच्याकडे चहाला. स्वयंपाकाला लागेपर्यंत तिकडेच या. हो, नको कशाला उगाच. अहो चला, हो संकोच नको. बरं, आलोच, या. काय पाचपोर? हा? आमचं किती भाडं राहिलंय? 30 रुपये. हा, मग हे नवीन भाडेकरू आले, त्यांच्याकडनं जे 70 रुपये लागलेत ना, त्यातनं घ्या वळते करू. 70 रुपये. काय वेळ पांगरताय पाचपोरा. पाहुण्यांनी 500 रुपये दिले, तुम्ही 70 रुपये परत नाही केले. पाहिलं करतो तुम्ही. गेलो बाई लक्ष. आणि हे पण येडं वागडं दिसतंय. बाकी ठेवली तशीच. अहो काही काही लोकांना भीड असते हो, तुमच्यासारखं नाही. हो का? असं दे हा, ते भाड्याचं घ्या वळतं करून. अहो पाचपोर, हा. आज राशी भविष्यात होतच. कुंभ अचानक धनलाभ. मग तुम्ही पण कुंभ का? ओ पाचपोर. अरे, हे पेंटिंग तुम्ही केलं? हो. वा, कलाकार म्हणायचा. कलाकार कसला? हो, खरंच. आणि मग मुंबईत नवीन आला? अगदी नवीन नाही, एक 6 महिने स्टेशन जवळ राहिला होतो. अच्छा, तर ट्रेनचा आवाज होतो बघा फार. आणि मग काम कुठे करता तुम्ही? माहीमला, प्रिंटिंग प्रेस मध्ये क्लार्क आहे. तुम्ही काय करता? हो, मीही माहीमलाच उतरतो. तिकडून बस आणि मग ऑफिस. लक्ष्मी विलास बँकेत क्लार्क आहे. अरे वा, अहो म्हणजे एकत्रच जातो की आपल्याला. अगदी अगदी. आणि खरं सांगू का दत्ताराम, माझ्या वयाचं कोणीतरी चाळीत राहायला आलं ना, याचा मला फार आनंद झाला. तुम्ही मला दत्ता म्हणलं तरी चालेल. चालेल चालेल. आणि तसे चाळीतले लोक चांगले आहेत हो. आता काही बोलचा काही आहे, पण चालायचंच. आमच्या घरी माझे आई बाबा आणि 2 लहान भाऊ असे राहतो. मी नसलो ना तरी कोणीतरी असेलच घरी. होय, अहो चांगलंय की मग. अहो फॅमिली सोबत राहताय तुम्ही, नशीबवान आहात.
ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साइड दत्ता. प्रायव्हसी म्हणून काही नाही. आणि त्यात ही एवढीशीच खोली, सतत आपली कडकड कडकड. अहो पण घरचं जेवण, ते पण आईच्या हातचं, त्याला काय तोड नाही. घ्या, माझ्याकडे येते तुमच्याकडे नाही आणि तुमच्याकडे येते माझ्याकडे नाही. खरंय तुमचं. तुम्हाला हवं ते म्हणजे येत जा माझ्या खोलीवर. आणि तुम्हीही जेवायला आमच्याकडेच येत जा. आता तुमच्या आईच्या हातचं काय मी तुम्हाला देऊ शकणार नाही, पण माझी आई देखील काही कमी सुगरण नाहीये. अहो हा तर बेस्ट सौदा झाला ना. हा. हे बघा, तुमची कंपनी मलाच मिळणार हा. आणि सुगरण जेवणी मलाच. काय? चला मग तुमची ओळख करून देतो सगळ्यांची. हा, चला. या. मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने. हे बघ, आईने तुझ्यासाठी चकली पाठवली. अरे वा प्रभ्या, चकली ये. वा. का भरपूर. मस्त. सांगतो. आणि हे काय नवीन पेंटिंग वाटतं. नाही रे प्रभ्या, हे आपलं पांढऱ्यावरती काळं बघ. उगाच कशाला. हीच ती तुझ्या ऑफिस मधली संध्या ना. हा? 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 अरे लाजतोस काय, मग नेऊन दे तिला. नाही रे बाबा, नाही नाही. नाही काय काय तू पण टत्त्या. अरे काय विचार करत होतो, काय जास्त सुंदर आहे तुझं चित्र पाहणं की ते घडत असताना बघ. अरे प्रभ्या, आईचं आलंय माझ्याकडे. बहिणीकडे आईची हुशारी गेली, माझ्याकडे कला आली. आईपासून लांब आहेस म्हणून इतकी तिची आठवण काढतोस का रे. अरे प्रभा, मी लहानपणापासूनच आई वेड आहे. ताई आणि माई आमच्या बहिणी नेहमी तक्रार करतात की आई दत्तावरती जास्त प्रेम करते. घ्या, आमच्या घरी 3-3 भाऊ असून आईला स्वयंपाकात मदत कोण करतात? तू. अरे चालायचं. आण, चकली आण. घे. नाही नको. अरे घे रे घे. काकू कधी येणार म्हणालास? 6 तारखेला येते ती पुढच्या. खुश का मग दत्ता शेठ? हो, एकदम एकदम. चला मग तुझी खुशी होईल, परत एखादं नाटक बघून येऊया. असं म्हणतोस? चला. कुठलं नाटक? घे ना पेपर. कुठे? पेपर. तो बघ. अरे प्रभा, बोल. तो पेपर शिळा असेल रे. मग हातचा कुठे आहे? आजचा काटेवणीने घेतला असेल बाहेरच्या बाहेर. आणि तू शेळा पेपर वाचतोयस? अरे मला पेपरचं तसं काही कौतुक नाही. अरे पण मुद्दा तो नाहीच आहे. पेपरचे पैसे देऊन तू रद्दी का वाचतोयस? अरे असू दे रे बाबा. अरे मला लागला तर मी घेऊन येतो ना. तू का मागायचास? त्यांनी मागावा. अरे मग घेऊन जावा खुशाल. परस्पर घेऊन जायचा ही कुठली विजाज आहे? तो रे प्रभा, तुला ना व्यवहार कळत नाही बघ. परवा उसने पैसे घेऊन गेले होते, आणून दिले परत. थोडे दिले. थोडे. आणि बाकी दत्त्या, बाकी पैशांचं काय झालं? अरे थोडे दिले ना. दत्त्या, अरे तुला किती वेळा सांगितलंय रे बाकी ठेवत जाऊ नकोस म्हणून. तुला बाकी कधी कळणार रे? तुला बाकी कधी कळणार रे दत्ता? बंडू, बंडू, अरे दत्ता. बाई आणायला सांगितलं तर तिकडेच चकला. हा, चित्र काढत बसलाशी हो ना? काय नाही वहीच सापडत नव्हती. हो, मग ही शाई ही काय आपली आपलीच देऊन लागली होय रे? हा, बरं दाखव कोणतं चित्र काढलं बघू. आवडलं? बर, आता राहिलं. वा शाण्या, इतकं सुरेख चित्र दाखवल्यावर कसं काय रागवायचं? ए, हा आपल्या समोरचा बंड्या वाटतोय रे. हो, ओळखतोय. तर अगदी हुबेहूब नाक आलाय शेंबडा सकट. सगळी बाई मागणेच भरत आणली की हा राजे चला आता आपल्याला गणित सोडवायला पाहिजे. चल 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 बस. घे बस. लिहून घे.
50 लिंब आपल्याला 8 जणांमध्ये वाटायचे. वाटणी म्हणजे भाग. बरोबर. हा चल मान मग गणित. कशाने कशाला भाग घालशील? 50 नी 8ला. हा? नाही 8 नी 50ला. बरं चल सुरू कर मग पाढा. 8 एके 8, हम्म. 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 34, हा 8 चौक 32, 8 चौक 32, हम्म. 8 पंचे 40. अरे काय रे पाढा की ढकलपडी आहे तुझी? 8 45, 8 7 48, 8 7 57. अरे 50ला भाग घालायचा ना, मग कुठे चाललास पुढे? हो 8 7 48 म्हणजे 6 लिंबे प्रत्येकाला. बरोबर. आणि बाकी किती? बाकी किती? बंडू तुला किती वेळा सांगायचं रे समजावून बाकी म्हणजे काय? तुला कळत कसं नाही? बाकी 48 वजा 50. वा 48 वजा 50, 48 मधून 50 जातील. हा बाकी म्हणजे काय दत्तू? मागे राहत होती बाकी. हा मग उठ. नाही 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 चल उठा बशा काय चल म्हण. मागे राहते ती बाकी, हम्म. मागे राहते ती बाकी, मागे राहते ती बाकी. बरं मग आता मला सांग 50 लिंबांमध्ये किती लिंब मागे राहिली? मागे राहिली किती? पण बाकी ठेवतातच कशाला? 8 लोकं असली तर तेवढेच लिंबं घ्यायची. वा. जास्त कशाला? वा म्हणजे तुला काही सोपं जावं म्हणून होय रे. हा चल मागे राहते ती बाकी, बंडू. मागे राहते ती बाकी. मागे राहते ती बाकी. ते माहितीये मला. दात दाखवायला काय झालं? अरे प्रभ्या तू एकदम आईसारखं बोललास. दत्त्या अरे तुला बाकी कधी कळणार? तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये. अरे पण- लोकांच्या पेपरचे पैसे दे, हुशार वाटून टाक पैसे. बाकी बघ. अरे घेतो रे हे प्रभ्या. अरे घेतो ना पैसे ऐकतोस का? हो प्रभ्या. दत्ता कुठे गेले सगळे? तू दार कसं उघडलं? अगं बाई ऐका तुम्ही दत्त्याच्या. नमस्कार मी वसुधा काटे इथे इथे राहते. हो म्हणाला मला बंडू म्हणजे दत्ता. अगं बाई बंडू का घरचं ना छान छान आम्ही म्हणत जाऊ लालानी. नाही नाही तुम्ही दत्तारामच म्हणा. दूध का आणलं होतं द्यायला? अगं बाई हो विसरले. द्या, द्या. हा. आणि मी ना सांगितलंय दत्ताला गवळ्याला सांगायला हा. की दूध आमच्याकडेच देत जा म्हणून. काय आता मी घरातच असेल ना. अहो पण तुम्ही कायमच्या थोडी ना. आणि दत्ताराम सकाळी लवकर जातात ना ऑफिसला. मग गवळ्याला उगाच सवय लागेल हो. ती घेत जाईल तुमचं दूध. तुम्ही संकोच नका करू. नाही संकोच नाही पण फार पातळ आहे हो दूध. काय गवळ्याला एकदा खडसावणार आहे मी चांगली. नक्की पाणी मिसळत असणार. नाही हो. नाही मग अजून कोणी मिसळत असणार पाणी? नाही बरोबर आहे हा तुमचं. हे पण म्हणतच होते गेले आठवडाभर की चहा अगदी पंचट लागतो. येते मग मी बंड्याची आई. बरं दत्ताची आई. बरं बाई दत्तारामांची आई. कुणाचं काय कुणाचं काय. या 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 दत्ताराम लवकर आला. हं? काटे यांचं जाऊ दे तू कसा काय इतक्या लवकर? मी ऑर्डर टाकला. हा अरे काय बरं नाही का काय घाला काय ताबीत की काय? सगळं बरोबर आहे. हा. म्हणलं तुझी सेवा करावी. वा काय वारे वा काय हा? बस जरा पाहिजे कुंदे तुझे बस. हा? असं हा. माहितीये का लाडाला आलायस ते करणारे आजच करणारे गुळपोळे. रात्री वा थांब मी प्रभ्याला सांगून येतो जेवणाचं. त्याला इतकं सांगितलं ना तुझ्या गुळपोळ्यांबद्दल. थांब अरे आलोच. अरे सांगितले त्याला सकाळीच आला होता पुस्तक द्यायला. आई हम्म. तुला सगळंच कसं येतं? हा काय नको आहे गुळ लावायला एवढा. जा त्यापेक्षा आपल्याला चहा करचा मस्त. हुकुम सरकार. आई आणि काटेविनी का आल्या होत्या? नाव नको काढूस त्या भावानीच. सांगितलंय मी आपलं दूध घेत जाऊ नकोस म्हणून. हा आई हा. तुझं हळू बोल ना. अख्ख्या साडीला ऐकू गेला असेल. हे काय आपलं घर नाहीये स्वयंपाक घरातलं माझघरात ऐकून जायला. जाऊ का ऐकू मी काय घाबरते की काय? आणि हे बघ लाजत तर मुळीच नाही. लाज ना त्या भवानीला वाटायला पाहिजे.
अगं बाई मीच सांगितलं होतं त्यांना दूध घ्यायला. गवळ्याची आणि माझी वेळ नाही जुळत. अरे ते माहितीये रे मला. अरे पण ती तुझं दूध घेतली आणि त्याच्यात पाणी घालून तुलाच देते. तुला काय माहिती त्या पाणी घालतात? गवळीच घालत असेल तर मी काय तू आहेस न कळायला? हं. कालच गेले होते प्रभा त्यांच्या, तेव्हा चहा झाला. लगेच लक्षात आलं माझ्या. विचारलं सुद्धा मी त्यांच्या आई, प्रभाच्या आई. म्हटलं कोण घालतं दूध? हे काय आपलाच गवळी आहे. जाऊ दे काय काय त्याच्यात एवढं. जाऊ दे जाऊ दे. ये घे गरमागरम चहा ये. बस बस. अरे, जाऊ दे काय जाऊ दे. बस रे, बस. हे बघ हे असाच वागत राहिलास ना इथे तर लोक लुटतील तुला. मग मी काय करू? काय करू काय करू हा? अरे चांगलं कडक राहायचं कळलं ना? हे बघ सांगू का तुला तर हा? आपली कुंपणं आपणच घालायची असतात आणि ती ना लोकांना दाखवूनही द्यायची असतात. अति साधेपणा आणि तरी पण नाही ना कळली तर वेळेला कडूपणा घेऊन वाईटपणा घेऊन सांगायचे असतात. काय करू? आई माझ्यातनं हिंमतच नाही कोणाला काय बोलण्याची. हम्म. मला काही कळत नाही का? काट्यावेळी दुधात पाणी घालतात. हा. लोक पैसे उसने दिलेले परत करत नाहीत. शेजारी पाजारी पण बावळट म्हणतात. अरे सगळं कळतं मला. अरे मग कळतं तर बोलत का नाहीस काय तू? नाही मला माहिती कारण तुला ना काही बोलण्यापेक्षा ना कुढत बसणं सोपं वाटतं. असेल. अरे असेल म्हणून कसं चालेल पण दत्ता हा? अगं पण चांगली लोक आहेत की. हा? आपला प्रभा आहे, तू आहेस. मी किती दिवस पुरणार आहे? कोणीच पुरत नसतं दत्ता. हे बघ आपल्या लढाया आपल्यालाच लढायला लागतात. कधी लोकांशी तर कधी स्वतःशी सुद्धा. काय गाय तू आलीस 2 आठवड्यांसाठी आणि त्याच्यात पण माझ्याशी भांडणार आहेस होय? अरे भांडत नाही रे तुझी काळजी वाटते. हा तुला खरं सांगू का तुला ना एखादी चतुर आणि शहाणी बायको मिळाली ना की मी सुटते. ती बरं. बरोबर शिकवे तुला व्यवहार. ती चतुर शाळी बायको माझ्याशीच भांडली तर त्यापेक्षा आई, तूच राहा ना इकडे माझ्याजवळ. आणि ना तिकडचं कोण बघेल सगळं? अगं तिकडं काय आता हे बघ माईचं लग्न झालं ना की इकडेच ये तू. हा नाही रे की कामं पडलेत ना माईच्या लग्नाची. एकदा का माईचं लग्न होऊन ती तिच्या घरी गेली ना की मोठी जबाबदारी संपली बघ. काय रे? हा? अगं जबाबदाऱ्यांच्या पलीकडे तू दिसतच नाहीस का कधी? काय तरी. अरे कुणी ऐकलं तर म्हणेल किती खस्ता खाती बाई. नाही तू तू खस्ता खाऊन जाणवू देत नाहीस. मला आत्ता कुठे कळायला लागले. बंड्या बरा आहेस ना? हा? अरे काय नाटकात बिटकात काम करायला लागलं? जा गेली सोडत. जरा चांगलं बोललं तुझ्याशी की चेष्टा करतीस. हो चिडू नका बंडूची. मग अरे मी काय एवढे खस्ता बिस्ता नाही का. सगळं टुकीत होतं की. अगं पण एकटीनं अडवलंस ना तिघांना. नाही रे अख्खा गाव होता की मुलं वाढला. हा आणि तिन्ही मुलं अगदी कुणी निघाली हो माझी. हा, आता धाकट जरा शिंदे पण कच्चच राहिलंय म्हणा पण चालायचं. चालायचंच ग. तुला हवं ना कोणीतरी काळजी करायला. पण आई सांग ना येशील ना माझ्याकडे राहायला माईचं लग्न झाल्यावर? म्हणजे तुला तुझा छंद जोपासता येईल ग. छंद? हा काळजी करत बसण्याचा छंद. हे छान आहे. पण आई सोड ना ते. जाऊ हा. दे, सोड. मला सांग तू येशील ना माझ्याकडे राहायला? बघ. हे बघू नये हो म्हण. अरे बघू हे रे. नाही का तू हो म्हण. बरं बाबा हो. हा पण तू पण मला वचन दे. काय वचन? वचन दे की तू व्यवहारी होशील. हा बर. हा हा नाही चल सुरू कर. हे नाही 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 हे नाही, नाही. नाही सुरू कर चल. काय करतो? हा सुरू कर. म्हण मी व्यवहारी होईल. मी व्यवहारी होईल. हिशेब चोख ठेवेल. हिशेब चोख ठेवेल. बाकी ठेवणार नाही. बाकी ठेवणार नाही. बाकी राहिलीस तर ती वसूल करील. बाकी राहिलीस तर ती वसूल करील. आज रात्री एकच गुळपोळी खाईल. आज रात्री एकच गुण. आलीच मोठी शाळी. एवढ्या शब्द गेल्या लावून स्वतःच फसवतेस होय ग. फसला नाहीस पण तू हा? चांगली पाठ शेकाटून निघाली. आई हात लागतोय की ग तुझा अजून? हा? हे आई हा. जरा डोक्याला पण मालिश करून दे ना. शाण्या, हा?
माझे पाय चेपणार होतास आणि आता माझ्याचकडनं सेवा करून घेतोयस हा बरं जा तेलाची बाटली घेऊन ये. हा. शांत हो विश्रांत हो चित्ती न कैसी भ्रांत हो रिक्त आणि मुक्त हो आत्मी सदा श्वस्त हो दत्ताराम, प्रवास कसा झाला दत्ताराम? ठीक झालं. घरी कसे आहेत सगळे? सावरलेत का? दत्तरा दत्ता, अरे या गोष्टींना काही इलाज नसतो बघ. चहा घेता का? थोडी हुशारी आहे. नको वाटतं काहीच. कसं झालं हो हे सगळं? अचानकच झालं म्हणायचं नाही. अहो काटेवाहिनी, तो दमला असेल, आपण निघूया. अरे अशा वेळी शेजारी असतात म्हणून आपण तिला चौकशी करत होते. नाही कळतंय मला, पण आपण खरंच निघूया. या. काळजी घे रे दत्ता, काळजी घे. काळजी घे. हं? येतो जरा. तू आहेस ना त्याच्याजवळ? हो आहे. हा. तो निघण्याआधी काही बोलणं झालं होतं तुझं? नाही, फार नाही काही. बातमी मिळाली तसा लगेच निघाला तो. हे अचानक असं कसं झालं म्हणे? हो, फार तपशील नाही कळला. महिन्याभरापूर्वी लग्न होतं त्याच्या बहिणीचं. लग्नाच्या धांदीत काकूंची ओढाताण झाली असणार. हार्ट अटॅकचं निमित्त ठरलं. अजून काय, फार वाईट झालं. कारण माझी एकदाच ओझरती भेट झाली होती त्याच्या आईशी. त्याचं आणि आईचं चांगलंच गुळफीट होतं म्हणे. हो हो, अतिशय लाडका होता त्यांचा. काळजी घे त्याला म्हणा. हो, आणि काही लागलं तर सांग बरं का. सांगतो. हां, येतो. या. गेले का सगळे? हो. तुला काय हवंय का? नाही, बसमध्ये झोप लागली होती, थोडी गुंगी आली होती, तेवढंच. दत्ता, हे बघ, तुझी अवस्था मी समजू शकतोय असं काय मी म्हणणार नाही. अरे पण स्वतःला एकटा समजू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. हो हो. आई म्हणायची, आपल्या लढाया आपल्यालाच लढाव्या लागतात. कधी लोकांशी तर कधी स्वतःशीच. तेही खरं आहे म्हणा. प्रभा, अरे तुला कामावर जायला उशीरच असेल रे. हा, तू गेलास तरी झाले. अरे अरे थांबतो मी, काही हरकत नाही माझी.
अरे नाही प्रभा, हे बघ काही लागलं ना तर सांगेन मी. हा खरंच. बरं ठीक आहे, तू पड थोडा वेळ, आई जेवण घेऊन येईलच. हा आई. बंड्या, बाळा कसा आहेस? आई तू कशी आहेस? आणि कसे भेटलो आपण? तू आलीस भेटायला माझ्याकडे का मी चाललोय तुझ्याकडे? अरे आपण ना आता तुझ्या स्वप्नामध्ये आधांतरी झुलतोय. स्वप्न? पण स्वप्नात असं हलकं कुठे वाटतं काय? स्वप्नात तर भीती वाटते, खूप घाम येतो, खूप ठसठसत. किती दिवस स्वस्त झोपला नाहीस रे बाळा? हं? आई तू खुश आहेस का तिकडे पलीकडे? अरे असं अलीकडे आणि पलीकडे काही नाहीच आहे, सगळं काही एकच आहे. एक मोठं चक्र. आपल्याकडे गावातल्या जत्रेत पाळण्याचं चक्र असतं ना, तसं आपण सगळे आपापल्या पाळण्यात बसून या महाकाय चक्रामध्ये झुलतोय. आपले पाळणे थोडा वेळ समोरासमोर येतात आणि मग पुन्हा आपले मार्ग वेगळे होतात. काहीतरीच बोलतेस आहे. अगं त्या पाळण्यात किती धमाल यायची, पण इकडे किती ओझी होते असं वाटतं. तो मोह, राग, दुःख, ओझीच ओझी. सगळ्यांचेच पाळणे असे असतात काय? अरे ज्यांच्याकडे काही ओझी नसतात ना, त्यांचे पाळणे असतात हलके फुलके. पण तुझं उतरलं ओझं? उत्तर एकच ओढ लागली होती का? आज तुला भेटल्यावर अगदी हलकं वाटतंय. पण आई माझं कसं उतरणार गं ओझं? लोक म्हणतात काळाबरोबर जखमा भरतात, पण तसं नसतं. काळाबरोबर जखमांची सवय होते, एवढंच. दोन नाट्य सत्य एकाच वेळेला कळली बाळा आपल्याला. मला मृत्यू कळला आणि तुला दुःख. पण भरती बाळा जखमा. अजून एवढं आयुष्य आहे तुझ्या पुढे. आई मला थोपटशील? अरे काय रे दत्त्या, बंटी म्हणाला तू घरी आला होतास म्हणून. अरे हो आत्ता चालू होत. काय रे काय झालं? अरे बस प्रभा बस. हे बघ, हाय शपथ. कसं आहे? अरे खूप सुंदर आहे रे, खरंच 100%. आणि तू परत चित्र काढायला लागलायस ना, याचाच मला फार आनंद झालाय. हाच तर मिठाईच वाटली पाहिजे. अरे प्रभा, आईचं पेंटिंग काढायचं होतंच माझ्या मनात. ती होती ना तेव्हा देखील. अरे कोणत्याही कारणानं का होईना, पण तू परत पेन्सिल हातात धरली आहेस, यातच सगळं आलं. अरे परत माणसात यायला लागलायस असं वाटलं. पण प्रभा, मला ना सारखं काहीतरी चुकल्यासारखं वाटते रे. हे बघ, या बाजूला जरासं स्केल चुकलंय आणि हे बघ इथे जरासे स्ट्रोक्स चुकले. अरे तू 6 महिन्यानंतर धरलीस पेन्सिल हातात आणि मला विचारशील ना तर काहीही चुकलेलं नाहीये. अरे अगदी हुबेहूब आलंय. नाही रे. अरे हो रे, आत्ता काकू गुणगुणायला लागतील असं वाटतंय. खरंच? हो. प्रभा, हा हे पेंटिंग मी इथे लावणार.
चांगली कल्पना आहे. झालं ना की खेळ ढुकून द्यायला. चालेल. बरं तू घरी का आला होतास? अरे तेच तर, रंग नाहीत माझ्याकडे हवे तसे. असं ते होय. सांगायला जायचं होतं, एकट्याने त्याचा कंटाळा आला म्हणून म्हणलं तुला विचारावं. अच्छा. अरे तो माझ्या ऑफिस मधला तांबे आहे हा. ना, तो यायचा आहे घरी. त्याला एक फाईल हवी होती. इतक्यात येऊन जाईल तो गेला की येतो मी. होय. अरे मग राहू दे, मग मी निघतो. हा. अरे पण घाई काय एवढी? नाही रे, नाही. जरा वेळ थांब, येतो ना मी. अरे ते दुकान बंद मी मला काय कुठे बात? एक मिनिट. एवढी काय घाई आहे? 5 मिनिटं थांब, आपण जाऊ बरोबर. रे प्रभा, मला लवकर पूर्ण करायचं हे पेंटिंग. हे झालं ना की मला ओझं उतरल्यासारखं वाटेल. ओझं? कसलं ओझं? मी आईला हे देणं लागतं. आता हे काय नवीन खूळ आहे दत्ता? बघ प्रभा, तू खूळ म्हण नाही तर काहीही म्हण, पण मला लवकर पूर्ण करायचं हे पेंटिंग. बरं बाबा, त्यानं तुला बरं वाटणार असेल ना तर मग ठीक आहे. तू जाऊन ये, मी चहा टाकतो. चालेल. जा. गेला का दत्त्या? दत्ता, अरे हा इकडे. हा कोपऱ्यावरून येताना साखर घेऊन ये. साखर संपले. दत्ता, अरे मागे बघ. रात्र झोपला जात नाही हो मला. 2 दिवस वेगवेगळ्या शक्यता धरून मी पुन्हा उघडतो. मी त्याला इकडून हाक मारीच नसते तर, मी त्याच्या बरोबर गेलो असतो तर, मी त्याला जाऊच दिलं नसतं तर, मी त्याचे रंग आणून त्याला दिले असते तर. 1 ना 2 गेलं 1 वर्ष मी ओझ्याखाली हो. त्या खोलीत आला ना की पुन्हा सगळं उफाळून देत. तिकडे अजूनही दत्ता आहे. तो माझ्याकडे बघतोय. असं वाटत, भीती वाटते, अपराधी वाटत. दत्ता, मला माफ करशील का? प्रभा, अरे उठ. अरे हे ज्याचं त्याचं भाग्य असतं बघ. पहिलं म्हणजे ती अपराधी भावना मनातून काढून टाक. ती बाळगायला तू मुळात कुठला गुन्हाच केलेला नाही आणि तू असतास बरोबर तरी नशीब बदललं असतं असं काही सांगता येत नाही आपल्याला. हे जर तर हे आपल्याला कधीच कळणार. आणि दुसरं म्हणजे दुःख. ते तर कुठेच जात नसतं मित्रा. म्हणजे दुःख हे एखाद्या जीवलग मित्रासारखं असतं बघ. निष्ठावान. ते सोबत सोडत नाही. सुखाचे प्रसंग आपण पटकन विसरतो, पण दुःख कसं मनाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतं नेहमीसाठी. त्याचा स्वीकार केलास ना की हळूहळू त्याची सवय होईल आणि मग त्याच्या बरोबर जगणं सोपं जाईल. आणि कुणी सांगावं, दत्ता कदाचित जिथे असेल तिथे जास्त सुखी असेल. पण मला कधीच कळणार नाही की दत्ताने मला माफ केलं की नाही. या टोचणीचं मी काय करू? त्यासाठी आधी तुला स्वतःला माफ करावा लागेल. स्वतःला कैदेतून मुक्त कर. हे पाप पुण्य आशा निराशांचे हिशोब नियती बघून घे. शांत हो, विश्रांत हो, चित्ते न कैसे ध्यान हो, नित्य आनंद हो.
आत्मी सदा श्वस्त गेले नाही पाचपोट वेळेला कधी नसतात. काय झालंय? कुठे गेलेत अण्णा? आलात का? अहो सकाळी उठून बघते तो काय दार सकाळ उघडं आणि आत बघितलं तर कोणीच नाही की हो. अहो केली असतील इथेच कुठेतरी, येतील. अहो मग दार कसं उघडं? मला वाटतंय पाचपोर निघून गेलेत ते. काटे बाई, तुम्ही उगाच स्वतःवरून स्वर्ग गाठू नका. राहिलं असेल चुकून दार उघडं. मी काय कुकुला बाळ वाटले का? आत त्यांचं सामानही नाहीये. आता मी प्रभ्याला पाठवलं इथे नाक्यापर्यंत बघून यायला. हा माणूस खरं विक्षिप्तच आहे. विक्षिप्त कसला? मला चोर वाटतोय पाचपोर. बघा त्याला इथे येऊन बरोबर 1 महिना झाला. डिपॉझिटच्या किमतीवर 1 महिना राहिला. बुडले तुमचे भाड्याचे पैसे. 250 वजा 100 घाला मोठं. चांगलं 150 रुपयाचं नुकसान झालंय. असा मला 150 रुपये बुडवून जाईल. गायब थोडंच होणार आहे. बघा तुम्हीच बघा पाचपोर. आम्ही भाडे करू इमाने इतबारे भाडं देतो. उशिरा का होईना पण देतो. पण तुम्हाला काही नाही त्याचं. तुम्हाला त्या अण्णांचं कौतुक. हिशेबाचा पक्का आहे म्हणे. घ्या आता. काय? अहो नाक्यापर्यंत जाऊन आलो, नाही दिसले. अरे कोणीतरी पाहिलं असेल त्यांना. कोपऱ्यावर विचारलंस का? हो पानपट्टीवाल्याला विचारलं. समोरची डेअरी तर पहाटेच उघडते. कोणीच नाही पाहिलंय त्यांना. ह्याला चुना लावला या थेरड्यानी. बघतोच आता त्याच्याकडे. सापडला की गठडीच वळतो त्याची. पासपोल काका, आमच्या घरी तुमचं पत्र आलंय. माझं पत्र? कुणाचं हो पत्र? पत्र नाहीये, पैसे. 80 रुपये. 80? आणि खाली सही आहे अण्णा भिडे. 80? 150 वजा 80. अहो म्हणजे 70 रुपयाचं नुकसानच की. नाही पण 150 पेक्षा बरं आहे. विक्षिप्तच म्हणायचा नाही म्हातारा. हा येतो काय आणि 1 दिवस न सांगता सवरता उठून निघून जातो काय. जाऊ दे ना, मला काय करायचंय. माझी कामं खोळंबली आहेत. काय रे तुझं मध्ये मध्ये हो बघ. हो असा बदला होणं शक्य नाही हो. हिशोबाला केवढे पक्के होते ते. अरे हो ना, विश्वासच बसत नाहीये. हिशोबाला खरोखरच पक्का होता. कोणाची उधारी घेतली नाही का बाकी ठेवली नाही. प्रभा, दत्ता तुला 70 रुपयाबद्दल काही बोलला होता का? नाही, पण दत्ताचा याच्यात काय संबंध? अरे दत्ता जेव्हा इथे आला होता 1 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी मला 70 रुपये जास्ती दिले होते भाड्याचे. ते मी त्याला कधीच परत केले नाही. मला वाटलं तो तुला काहीतरी बोलला असेल आणि तू अण्णांना काहीतरी सांगितलं असशील. नाही बुवा. मग काटेबाईच काहीतरी बोलली असणार. पाचपोर, मी अण्णांना पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही काय करता म्हणून. तेव्हा ते फक्त म्हणाले होते की हिशोब. माझं डोकं घर करायला लागलंय. चल आता निघूया आपण इथून. चल खोली बंद करूया, निघूया इथून. अरे प्रभा चल. हो मी आतल्या खिडक्या बघून आलो. अरे राहू दे त्या खिडक्या. आलो, आलो, आलो. अरे पुढचे भाडे करू येते तेव्हा त्यांना दाखवायला लागेलच ना. काय जायला परत एका महिन्यामध्ये नवीन भाडे करू बघायचे. हो, पासपोर. काय रे हे काय? हो हे दत्ताच्या आईचं चित्र आहे. हा रंगही उरले आहेत अजून.
मेकअपचे सहाय्य कुणाल पाटील, मानसी घाटे, नीरज करमरकर, रोहित बडांगे. रंगभूषा आणि वेशभूषा श्रुती लोणे. रंगमंच व्यवस्था आशना कुलकर्णी, केतकी शेळके, मानसी घाटे, रावी पाटील. सुपरटायटल स्वानंद सत्रे. फोटोज आणि पोस्टर मानसी घाटे. प्रकाश योजना अद्वैत जोशी, निमन होना. ध्वनी संयोजन मुग्धा शेख. संगीत साकेत जोशी. पात्रपरिचय सावित्री मुले, आशना कुलकर्णी, ईशान कुलकर्णी, रावी पाटील. पात्र नितीन खेळ आणि शेखर पात्रकर. पात्रबंधू स्नेहा मजूर. प्रभाकर विराज मोरे. दत्ता प्रथमेश मोरे. सुधा दत्ता, रोहन जोशी. सायली आपटे. विनय पूर्ण, मुग्धा शेख. लेखन आणि दिग्दर्शन मधुराणी सत्रे.